आज आपण गॅसचा वापर न करता 2 गोडाचे पदार्थ बनवणार आहोत, तेही झटपट अगदी 10 मिनिटात ऐनवेळा करता येतील असे। चला तर पाहूया। हे पहा, मस्त अशी रेसिपी तयार आहे। एका बाउलमध्ये मी अर्धी वाटी मिल्क पावडर घेतलाय, त्यात साधारण 2 चमचे पिठी साखर घालायची आणि थोडं थोडं करत दूध घालायचंय। दूध एकदम नका घालू, हे छान असं बॅटर तयार होईपर्यंत दूध घालायचंय, खूप जास्त नाही, थिक असं बॅटर तयार करायचं। हे पहा, या प्रकारे साखरेला तसंही पाणी सुटतं, त्याच्यामुळे लगेच ओलं होतं ते। आता ब्रेडच्या कडा काढून घेतल्यात, ब्रेडला असं लाटण्याने छान लाटून घ्यायचंय, अगदी पातळ करायचे ब्रेडला। आणि आता जे आपण तयार केले होते ते मिश्रण ह्याला लावून घ्यायचंय आणि या प्रकारे रोल करून घेऊया। रोलच्या साईडलाही या कडांना ते मिश्रण लावू, म्हणजे घट्ट चिटकून बसेल आणि बाहेर नाही निघणार। हे पहा, या प्रकारे ह्या प्लेटमध्ये काढून घेतल्यात। आता आपण रसमलाईसाठी जे दूध तयार करून घेतो ते तयार करून घेऊया। मी दूध गरम करून थंड करून घेतलंय आणि त्याच्यामध्ये अर्धी वाटी पिठी साखर, साखर तुम्ही कमी जास्त करू शकता आपल्या आवडीनुसार, आणि 1 वाटी मिल्क पावडर टाकलंय, थोडंसं केसर। आता याला छान मिक्स करायचं, म्हणजे गुठळ्या नाही होणार मिल्क पावडर आणि पिठी साखरेच्या। थोडंसं घट्टसर असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। हे पहा, या प्रकारे आपण रसमलाईसाठी जे तयार करतो गॅसवरती आटवून दूध, ते करायची गरज नाही, आपण मिल्क पावडर टाकलं त्याच्यामुळं। आणि ह्याच्यामध्ये आधी जे नॉर्मल दूध असतं ते टाकून घेऊया। हे पहा, या प्रकारे म्हणजे ब्रेड थोडीशी सॉफ्ट होईल। आणि नंतर हे जे तयार केलेलं मिश्रण आहे दुधाचं ते टाकून घेऊया। हे पहा, या प्रकारे अगदी झटपट होईल। तुम्हाला फायरलेस कुकिंगचं करायचं असेल तर हे बिना गॅसचं झटपट करता येईल अशी रेसिपी आहे। छान काजू बदाम डेकोरेशन करून घ्यायचं आहे, थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या, जेणेकरून दिसायला सुंदर दिसेल। आणि याला 5 ते 7 मिनिटं, 10 मिनिटं किंवा अर्धा तास या प्रकारे तुम्हाला जसं थंड खायचं आहे त्या प्रकारे फ्रीजमध्ये ठेवून घ्या आणि त्याच्यानंतर थंड असं सर्व करा। ही रसमलाई नक्कीच तुम्हाला आवडेल। चला तर पाहूया, आता आपण याच प्रकारमध्ये दुसरा एक रेसिपी ट्राय करणार आहोत। एका चौकोनी ट्रेमध्ये मी या प्रकारे ब्रेड लावून घेतला आणि याच्यामध्ये दूध घ्यायचं आहे टाकून। राखी पौर्णिमेसाठी अगदी झटपट, पाहुणे आले तर पटकन तयार करता येईल अशी ही रेसिपी आहे। आणि आता हे पहा, या प्रकारे टाकून घ्यायचं आहे। थोडेसे अजून त्याच्यावरती एक लाईन अजून ब्रेड टाकून घेऊया। परत थोडंसं दूध टाकायचं आहे आणि परत जे आपण बनवलेले मिश्रण हे टाकून घेऊ। हे पहा, या प्रकारे एक अर्धा तास आधी तुम्ही बनवून ठेवलं फ्रीजमध्ये आणि नंतर सर्व केलं तर नक्कीच तुम्हाला आवडेल। या प्रकारे सजवून घ्यायचं आहे। तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। एक अर्धा तास आपण फ्रीजमध्ये ठेवून घेऊया। हे पहा, आता अर्धा तासानंतर ह्या केसरला छान रंग आलाय आणि आता आपण सर्व करून घेऊया। अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।